नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 327, 22 नोव्हेंबर. अष्टावक्र गीता. मुमुक्षु राजा जनकाच्या 3 प्रश्नांची अष्टावक्र गीतेची सुरुवात होते. मुमुक्षु राजाच्या जनकाच्या की 3 प्रश्न कोणचे तर ज्ञान कसे प्राप्त होते, मुक्ती कशी प्राप्त होते आणि वैराग्य कसे प्राप्त होते. अगदी मूलभूत 3 प्रश्न त्यांनी विचारले आणि अष्टावक्राचे सांगणे फार सोपे आहे. आसक्तीचा त्याग ही आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील पहिली अट आहे. तिच्यामुळे आत्मज्ञान होते आणि आत्मज्ञानामुळे मुक्ती प्राप्त होते. म्हणजे त्यांनी अगदी सोपं सहज पटकन सांगितलं उत्तर आणि नंतर त्याचा विस्तार आहे. तीच जीवात्म्याच्या सर्वश्रेष्ठ अवस्था किंवा स्थिती होय. हे संपूर्ण अध्यात्माचे सार या 3 प्रश्नांच्या उत्तरात सामावलेले असले तरी त्यांनी या उत्तरांचा विस्तार 20 प्रकरणातल्या 298 सूत्रांमध्ये केला आहे आणि ती अष्टावक्र गीता होय. तो राजा सांगतो, म्हणजे तो सांगतो, राजा मुक्ती हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्याग कर आणि आर्ज, क्षमा, दया, सरलता, सत्य, संतोष यांना अमृत समजून त्याचा अंगीकार कर. तू पृथ्वी, जल, आकाश, वायू हे जे आहेत पंचमहाभूते ह्या सर्वांचा चैतन्यमय साक्षी आहेस. तू सतत देहाला आपल्यापासून विभक्त करून चैतन्याच्या विश्रामरूपी अनुभव घेशील तर तुला आत्ताच शांत अशी बंधनमुक्तता, सुखी होशील, म्हणजे जाणवेल, लाभेल ती. राजा, तू कोणत्याही वर्णाचा नाही आहेस. धर्म, अधर्म, सुख, दुःख, करता, भोगता या सगळ्या मनाच्या विषयांपेक्षा तू खूप वेगळा आणि मुक्त आहेस. पण तू स्वतःऐवजी दृष्ट्याला द्रष्टा मानतोस आणि त्याच्या एक दिव्य शब्दांनी अष्टावक्राचा हा जो उपदेश ऐकत होता आणि स्वतःला लावून घेत होता आणि त्याप्रमाणे आचरण करत होता, मनामध्ये परिवर्तन करत होता. त्यामुळं राजा जनक त्याला आत्मानुभूती प्राप्त होते. अष्टावक्रांचा उपदेश किती श्रेष्ठ असेल आणि जनकाची आध्यात्मिक पात्रता किती उच्च असेल हे त्यावरून कळतं. साहजिकच विचार येतो की कृष्णाच्या गीतेचा नायक अर्जुन हा केवळ वेगळ्या समस्यांमध्ये अडकला आहे. तो क्षत्रिय आहे, रणभूमीवर उभा आहे, समोर दुष्ट शक्तीचं आव्हान आहे. तसेच त्याला ज्ञानप्राप्तीची ना इच्छा आहे ना कर्तव्य, म्हणजे कर्म करायचं आहे आपल्याला त्याची जाणीव आहे किंवा त्याचा बोधही नाही. तो कर्तव्य सोडून पळून जायची इच्छा बाळगतो. ते चुकवण्यासाठी तो पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या सगळ्यांचे संन्यास या गोष्टी बोलतो. साक्षात भगवंत मार्गदर्शन करायला समोर उभे आहेत असं असूनसुद्धा अनेक शंका कुशंका काढतो, तर्क लढवतो. पण म्हणजे त्याचं हे संपतच नाही. तो कशानेच आता बधत नाही आहे हे बघून स्वतः देव त्याला विश्वरूप दाखवतात. पण मग मात्र अर्जुन त्याच्या चराचर व्यापक रूपापुढे समर्पित होतो, युद्ध जिंकतो. आपल्याला तुलना करायचा अधिकार बिलकुल नाही आहे हे माहिती आहे मला, पण तरीसुद्धा ती केल्याशिवाय राहत नाही म्हणून केली किंवा करत आहे. त्या तुलनेत राजा जनक मात्र फार नम्र आहे, खरोखरचा मुमुक्षु आहे. कोणत्याही तर्क व शंकेशिवाय गुरुवर श्रद्धा ठेवणारा आहे. ते गुरुने सांगताच समर्पित झाल्यामुळे त्या समर्पणाच्या माध्यमाद्वारे जनकात आत्मज्ञानात प्रवेशतो, पूर्ण बोध होतो. आत्मज्ञानात अडथळा ज्ञानप्राप्तीचा नसून ज्ञान आसक्तीत अडकलेल्या मनाचा आहे. मनाची शुद्धता करण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा आसक्तीतून सुटताच विनाविलंब मुक्ती लाभते हे राजा जनकाने सोदाहरण दाखवून दिले आहे. आपण फक्त चरित्रे वाचून चर्चा करण्यापेक्षा पंचसाधन स्वीकारून मुंगीच्या पावलाने मुक्ती सन्मुख होऊ. धन्य अष्टावक्र आणि धन्य जनक राजा. नमस्कार.